हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज ब्लॉग करताना मला खूप आनंद होतो आहे, एक वेगळाच उत्साह आहे. कारण की आज दिवस आहे कृष्ण जन्माचा. तर सगळीकडे वातावरण अगदी भक्तिमय झालेलं आहे. कीर्तन, भजन हे सर्व आहे. आणि आज आपण जाणार आहोत इस्कॉन मध्ये आपल्या श्रीकृष्णाच्या जन्मासाठी, आपल्या देवाच्या दर्शनासाठी. तर चला इस्कॉन टेम्पल मध्ये आपण आलेलो आहोत. तुम्ही बघाल तर इकडची सजावट खूप सुंदर आहे. आमचे दर्शन ही खूप छान झालेले आहेत. भरपूर गर्दी आहे. श्रीकृष्णाचा जन्माची वेळ जवळ येत चालली आणि खूप एक्साइटमेंट आहे. म्हणजे भजन कीर्तन अगदी खूप छान पद्धतीने होत आहे. इथे आल्यामुळे खूप आनंद वाटते, खूप मजाही येते. खूप छान सजवलंय आणि खूप छान केलं सगळं इथे आणि दर्शन पण चांगलं झालं आमचा. आमच्या सोनाची तब्येत बरी नाहीये, तब्येत तरी पण मी आले, सुद्धा ती आलीये. मी दवाखान्यात जाऊनच बोलवलं ना दर्शनासाठी तर माणूस बरोबर येतोच. तरी इंजेक्शन घेऊन आले मी दवाखान्यातून घरी ते आले डायरेक्ट. आणि माझी मम्मी आली होती मला मदतीसाठी आणि बघा तिचे पण दर्शन झालेले. खरोखर भिवंडीमध्ये येऊन या मंदिराचं दर्शन घेऊन खूप मन प्रसन्न झालं. खूप अगदी छान वाटलं. दर्शन झाले आहेत श्रीकृष्णाचे आपले. आणि येता येता आपल्याला त्यांचे मुखदर्शन ही करता आले आहेत. आता आलो आहोत आम्ही इथे प्रसाद घेण्यासाठी. इथे प्रसादामध्ये साबुदाण्याची खिचडी देते. महाप्रसाद आहे हा. महाप्रसाद आहे ज्यामध्ये साबुदाण्याची खिचडी, पापड आणि ही ग्रेव्ही आहे.
कृष्णाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत इथे. या आहेत आई. म्हणजे माझ्या अंगण देवी खेळत होतं ना. अच्छा. माझ्या अंगण देवी खेळत होतं ना, तर मी काय म्हणले का माझ्या अंगण देवी खेळते ना, तर मला नको आहे, मला खेळणं नको. अच्छा, मी अच्छा. ते जीवदानला गेले ना, तिला काय बोललो मी का तुला मी घरात बसवीन, अच्छा. तुझी रातना दिवस मी पूजा करीन, अच्छा. पण माझ्या अंगातलं तू काढून टाक. अच्छा, असं अच्छा, तिथून ते बंधन झाला माझा. अच्छा. म्हणजे कृष्णा जन्म, माझी आई काय बोलली का कृष्णाचा जन्म तू कर, म्हणजे 7 जणीचा एकच भाव आहे तो. अच्छा. असं 7 जणीचा एक भाव. 7 भावाचा आहे. असं 7 बहिणींचा एक भाव आहे तो. अच्छा. हा मग म्हणून ते जीवदानला ना ते गवल्याचं आहे ना, मंदिर आहे ना, आतमध्ये जातो बा तिथं कोण्या मंदिर, तिथं मंदिर आहे. ते मंदिर 7 जणीचा एकच भाव आहे तो. मग माझी आई बोलली का तू या टाकू नको, तू करीत राहा. लय भारी करायचं ना, साधा तरी करत जा, मग त्याला पालनान बसू असं. मग मला नितीनने कृष्णाची मूर्ती आणून दिली. नितीन काय बोलायला लागला तर तू हे करत जाय, मी तुला काय सामान लागला तर आणून देत जा, एवढं, दुसरं काही नाही. तिथून करत घेतो. अच्छा, चांगलं आहे ना. हा, चांगलं आई आहे. बोलली हिला बघ देवी निघल्यात, हिला या करू नको, अंगाला कपडा लावायचा नाही, अशी उघडी ठेवली होती तिला. हा, मग तेव्हा तिचं लगीन बिगीन झाला, सगळं झालं ना, तर कृष्णाच्या जन्मा दिवशी तो कृष्ण झाला, तिला मुलगा झाला. ज्या दिवशी कृष्ण जन्म आहे ना, त्या दिवशी तिला मुलगा झाला. तो गेला रागामध्ये निघून त्या दिवशी चालू तो कृष्ण. मग तिने काय करायची, अशी मांडाची बघा मांडाची बिंडाची, तर त्या अशा आरती घेऊन निघली ना बाहेर, तर तिथं ना तिथं देवस्थान आहे तिकडे आहे ना, तिकडं रात्री ते कालोखामध्ये ना, तर माझी आई पण जायची तिकडे वधिशीला. तिला आरतीने आजी काय बांधून पाडलं ना, एक रात वस्तीला राहायची ना, तर ती कशी बोलायची बाहेर काय ते 7 जणी बहिणीचा एकच भाव आहे तो, काना गवली नाव त्याचा. म्हणलं ना बोलते आरतीमध्ये बाहेर कर बोलते. त्या आरती करायला गेली ना, तर गवल्याची काठी खलकते, ती घुंगराची काठी असते ना, घुंगरी असते ना पाड्यावरती, ती काठी. तर तिला ना सावकार दिसला तिला. हा, खल 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 घुंगराची काठी दिसली. हा, देवाच्या रूपामध्ये तसं. तिने काय झालं काय माहिती, पण तिने ते काय झालं, ते आजारी पडली ना, ते टाकायचंच बंद झाला. तरी ती बोलली बघ तू टाकू नको तुझा देवस्थान नाही इकडं. आपला आस असतं देवाच्या, मला साधा करता देवाला पण आस असतं. माणसाला आऊच लागते ना. म्हणजे तो हऱ्या पण गेला आणि तो कृष्णा पण आनंद गेला. मग श्रीकृष्ण जन्मासाठी असं जागरण